नमस्कार. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि आनंदाचं पानमध्ये स्वागत आहे. आज चिंतामणी एक चिरंतन चिंतन या ख्यातनाम गायक पंडित CR व्यास यांच्या सांगीतिक प्रवासावर बेतलेल्या कॉफी टेबल बुकबद्दल चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि माझ्यासोबत आहेत श्रुती पंडित आणि शशी व्यास. नमस्कार. खरं तर मी त्या पुस्तकाविषयी फार असं इंट्रोडक्शन लिहिलेलंच नाही, कारण ते तुमच्या दोघांच्या तोंडून यावं अशी माझी इच्छा आहे. मी सुरुवात फक्त एवढी सांगितली की चिंतामणी असं पुस्तकाचं नाव आहे आणि ते कोणाबद्दल आहे. जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यानिमित्ताने ह्या पुस्तकाची संकल्पना तुमच्या मनात आली. शशीजी, काय आहे पुस्तक आणि तुमच्या मनात काय होतं आणि ते पुस्तकात साकारलं गेलं का, इथपासून आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी ABP माझा, भारती, आपण स्वतः, श्रुती मुख्य लेखिका हो, आणि तमाम रसिकांना माझा मनपूर्वक प्रणाम. कारण काय आहे, जी जिव्हाळ्याची गोष्ट असते ती बोलण्याच्या आधी स्वतःला तयारी करावी लागते. कारण काय असतं, शब्दांची जुळवाजुळव म्हणण्यापेक्षा सुद्धा आठवणींचा स्रोत सुरू झाला की त्याला थांबवणं कठीण असतं. बाबांचा जीवन प्रवास हा लहानपणापासून बघितल्यामुळे एकंदरीत आजच्या जगामध्ये अशी व्यक्तिमत्व फार कमी दिसतात. हो, मी नाही आहे तसं म्हणत नाहीत, पण कमी दिसतात. ती सुद्धा कलेच्या क्षेत्रात जरा जास्त असतील. हे पुस्तक का लिहावंसं वाटलं याचं कारण असं की अत्यंत तत्वनिष्ठ आयुष्य जगलेली ही व्यक्ती, साधेपणा हा त्यांच्या जीवनाचा मला वाटतं एक अविभाज्य घटक होता. म्हणजे मी जर का छोटंसं एक उदाहरण देतो की जेव्हा बाबा चिंतामणी रघुनाथ व्यास ते पंडित CR व्यास हा प्रवास झाला आणि जेव्हा पंडित CR व्यास म्हणून ते अख्ख्या जगात प्रसिद्ध झाले, तेव्हा सुद्धा राहणं तेवढंच साधं होतं. किती साधं असावं, तर त्यांनी क्षमता असताना सुद्धा कधी गाडी घेतली नाही, कधी गाडी घेतली नाही. म्हणायचे हे दोन पाय आपले सगळे काम करतायत आणि सार्वजनिक वाहनं आहेत की, म्हणले काय करायचे एवढे सगळे. तर एके दिवशी माझी गाडी होती, म्हणजे आम्ही तसे मोठे झालो होतो, आणि सतीश, श्रुतीला माहिती आहे, त्याची गाडी होती. त्यावेळेला सतीश सर्व्हिस करत असे. तर तो सकाळी चेंबूरहून गाडी घेऊन निघाला आणि त्याने बघितलं बाबा बस स्टँडवर उभे आहेत. तर त्याने बाबांना थांबून म्हटलं, अहो मला फोन करायचा आहे, शशीला फोन करायचा आहे तुम्हाला, कारण सुहास माझा सगळ्यात मोठा भाऊ माटुंग्याला राहत असे. तर कदाचित ज्या स्टॉपवर उभे होते त्यांना वाटलं की यांना माटुंग्याला जायचं. तर आम्ही त्याच रस्त्याने तो सोडलं असतं. तुमच्या कार्यक्रमात व्यत्यय कशाला, मी माझा जातो. तो म्हणला, अहो पण लोक काय म्हणतील, म्हणजे तुला गाडीत मी लोक काय म्हणतील म्हणून बसावं असं वाटतंय काय. म्हणजे एक बघण्याचा दृष्टिकोन, बेसिकली जीवनाकडेच बघण्याचा वेगळा. म्हणजे त्यांना हे सगळं त्यांनी फार छान मला सांगितलं, जे पुस्तकात आहे. श्रुती खळाळून हसली होती जेव्हा मी म्हटलं की बाबांनी एकदा सांगितलं होतं की ऑलवेज रिमेंबर देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन नीड अँड ग्रीड. तुमची गरज आणि तुमची हाव ह्याच्यात फार तसूभर फरक आहे. केव्हा तुम्ही त्या गरजेच्या रेषा पार करून तुमची हाव ही तुमची गरज बनते हे तुमचं तुम्हाला कळत नाही. हे अवधान नेहमी बाळगत जा. असं साधं जीवन जगलेला माणूस, कलेशी कधीही प्रतारणा नाही, कलेसाठी कला केली, गुरुभक्ती अनन्यसाधारण, आपलं स्वतःचं दैनंदिन त्यांचं जे काही एक काय म्हणू आपण त्याला, दिनचर्या हे असं नेहमी आमच्या पुस्तकाच्या ह्याच्यात व्हायचं की असमर्पक शब्द. त्यांच्याकडून तो प्रश्न विचारायचाच आहे तुमचा आधी. तर त्या दिनचर्येत कधीही व्यत्यय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे ते करत होते त्यांच्या म्हणजे संगीत परंपरेनुसार संगीताचा रियाज, आणि हे सगळं तो विषय नंतर येऊ, पुस्तकात काय आहे त्याच्याविषयी सगळं लिहिलंय आम्ही.
पण सांगायचं म्हणजे एक शिस्त कशी असते तर त्यांनी आपल्या धर्माबद्दल कलाक्षेत्रात घराच्या उंबरठ्याच्या बाहेर कधीही चर्चा केली नाही. सगळे म्हणले 4 भिंतीच्या आत, बाहेर पडलं की मी भारतीय. धर्मनिरपेक्षता त्यांचं असं काहीही म्हणणं नव्हतं. त्याच्यासाठी काही आपल्याला वक्तव्य करण्याची गरजच नाहीये. आचरणातून मला मिळालंय ते मला हे करायचं ते मी करतोय बस. मला बाकी कशामध्ये काय म्हणतात त्याला रुची नाही किंवा त्याच्यात बरं आहे का वाईट आहे का चांगलं आहे असं काही नाही. अशी फार तत्व बाळगलेली माणसं. आणि 45 वर्ष म्हणजे मी माझ्या आयुष्याची बघितली. आपण असं म्हणू पहिली 5 वर्ष आपल्याला कळत लहान असतो हो, पण त्याच्यानंतर 45 वर्ष सकाळी 5 वाजता तंबोरा वाजला नाही असं कधी झालं नाही. टिल हिज लास्ट ब्रेथ. आजी म्हणजे याची आई नेहमी म्हणायचे की मी 55 वर्षाच्या संसारात कधीही त्यांच्याकडनं मी आज दमलो हे वाक्य ऐकलेलं नाही. दमलं नाहीच नाही, मी दमलो हे वाक्य कधीही नाही. म्हणजे 24 पैकी 21 तास काम केलेलं असेल आणि 2 किंवा 3 तासच झोप मिळाली असेल असं आठवडा गेलेला जरी असला तरी त्या 8 दिवसाच्या शेवटी त्यांनी कधीही आज दमलो बुवा असं कधीही म्हटलेलं नाही. हेच मोठेपण आहे त्यांचं, प्रश्नच नाही. ती जी ऊर्जा होती ना, ती ऊर्जा ते मूळ होतं की ती ऊर्जा जी ह्या सगळ्यांनी बघितली होती, मी लहानपणी थोडीफार बघितली होती, पण सगळ्यांकडनं ऐकताना हेच की त्यांची ऊर्जा. बरोबर. नाही तर एखाद्या लेखिकेसमोर नक्की काय प्रश्न आहेत? म्हणजे तुम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला एक असं पुस्तक करायचं आहे, तेव्हा खरंच म्हणजे की आता या व्यक्तीचं सगळे पैलू आपल्याला आणायचे आहेत पुस्तकात असं म्हटल्यावर काय असतं? पहिली गोष्ट म्हणजे दडपण. कारण मी जसं माझ्या मनोगतात म्हटलंय किंवा जे आम्ही जेव्हा प्रकाशनाच्या सोहळ्याला पण मी म्हटलं की एवढ्या मोठ्या व्यक्तीला मी न्याय किती देऊ शकेन एक लेखिका म्हणून. कारण आता तुम्ही म्हणालात तसे इतके पैलू. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतः नाहीत. म्हणजे जी काय माहिती गोळा करायची ती सांगोवांगी, मग ती मुलं असोत, नातवंड असोत, शिष्य असोत, भाचरं असोत, शेजारी असोत, अशा सगळ्या लोकांशी बोलून गोळा केलेली माहिती, त्याच्यावर आधारित मी माझं एक मत आणि मग त्याच्यातनं एक गोष्ट लिहायची. कारण एक मी नक्की ठरवलं होतं, म्हणजे मी एक ते चरित्र असं एक सरळसोट नाही लिहिणार. मी ते गोष्टीसारखं डायलॉग फॉर्ममध्ये लिहिणार की जे माणसाला वाचताना मजा आली पाहिजे, कंटाळा नाही येता कामा. हे मी आधीच ठरवलं होतं. आणि ज्या काही कमी गोष्टीमध्ये आमचं एकमत होतं ते या बाबतीत आमचं झालं होतं की हो असंच लिहायचं. पण जवळपास 4 वर्ष मी या पुस्तकाचं काम करत होते. 4 वर्ष काम चाललंय. म्हणजे प्लॅनिंग केव्हा होतं हा विचार करायला पाहिजे. कारण जन्मशताब्दी वर्ष, कारण तिला एक सांगितलं होतं आपण हवा तितका वेळ घेऊ. एक लक्षात ठेव, 9 नोव्हेंबर 2024 हा त्याचा प्रकाशनाचा दिवस आहे. अच्छा. ज्या दिवशी त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि 9 नोव्हेंबर 2019 त्यांनी मला असाइनमेंट दिली. अच्छा. म्हणजे कोविडच्या तोंडावर. हो. आणि त्यामुळे कोविडच्या तोंडावरती तो थोडाफार त्याचा आम्हाला त्रास झाला. काही थोडासा फायदाही झाला की सगळेजण घरी होते, त्यामुळे झूम कॉल्सवरती एस्पेशली सुहास काका जे सगळ्यात मोठे बंधू यांचे, त्याच्याशी बोलताना मला, आणि तो घरीच असल्यामुळे आमचे झूम कॉल्स होऊन मला तो जो एक फायदा झाला की कोविड असल्यामुळे तो घरीच होता, मग बोलता आलं. आणि पुस्तकाला दिशा त्याच्याशी बोलण्यामुळे मिळाली. त्यामुळे कोविडचा फायदाही झाला, तोटाही झाला, कारण इतर लोकांना भेटता नाही आलं फारसं की शिष्यगण आणि हे सगळं, किंवा कुठे जाऊन तेरला जायचं होतं ते शेवटी अगदी शेवटी गेलो. ते ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याला जरा खूपच पुढे ढकलल्या गेल्या. त्या गोष्टी ज्या आम्ही 2020 मध्ये करणार होतो त्या 2-3 वर्षांनी पुढे गेल्या.
कोविडमुळे. पण कोविडचा फायदा असाही झाला की मला बाकीचं रिसर्च करायला, या सगळ्यांची गप्पा मारायला, तुमचं डोकं खायला खूप वेळ मिळाला. मी जसं आता पैलूंबद्दल तुम्हाला विचारलं ना, तसं की आपण कुठपासनचा काळ सांगायचा किंवा काय काय सांगायचं, हा पण एक विचार असेल ना तुमच्या मनात. कारण आता तेरचा उल्लेख झाला आणि तेर म्हणजे मला आता पत्रकारितेमुळे तेरची जी ख्याती माहिती आहे ते पुरातत्व अवशेष आणि सापडतात. आणि मी पुस्तकात जेव्हा वाचलं तेव्हा मला त्या दोन्ही गोष्टींचा एकत्र खूप वाचायला मजा आली, वेगळं वाटलं. एक गोष्ट मला रिसर्च करायला मला तो कोविडच्या काळात वेळ मिळाला. पण एक गोष्ट सांगायला इथे मला वाटतं की पहिल्यांदा जेव्हा हिला मी सांगितलं की तू पुस्तक तू लिहायचंयस म्हणून, हिचे 2 प्रश्न होते. मीच का? हो, ते मला वाटतं म्हणून हे उत्तर तू करशील. तर ती म्हणली मला असा लेखनाचा हा अनुभव नाही, 2 आर्टिकल लिहायला सांग, एक गोष्ट करायला सांग, मी सहज करीन. म्हटलं पहिलं असेल तर सुरुवात कर, मला विश्वास आहे की तू हे करू शकतेस. फक्त म्हटलं एक गोष्ट लक्षात ठेव, व्यक्तिचरित्र आपण जेव्हा लिहितो ना तेव्हा तो गौरव ग्रंथ होता कामा नये. म्हणजे फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत कौतुकच चाललेलं आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी चुका घडतात, कुठे ना कुठेतरी काहीतरी एखादा शब्द वावगा जातो, कुठे ना कुठेतरी माणूस नको तिकडे रागावतो, कुठे ना कुठेतरी म्हणजे आपण ज्याला म्हणू की निराशेचे क्षण आलेले असू शकतात. असं सगळंच आयुष्य सगळ्याच गोष्टी आहे. तर तो एक आमचा समान धागा की गौरव ग्रंथ होता कामा नये. दुसरी गोष्ट हिला पहिल्यांदी म्हणजे शी वॉज लिटिल हेसिटंट, पण तिला म्हटलं अरुण मुजुमदार आणि वासंती मुजुमदारची मुलगी तू, आणि तू मी लेखिका होण्यासाठी अशी तू नाही म्हणतेस. सगळ्यात पहिल्यांदी तिचा पुढचा प्रश्न होता म्हणजे मग तू गायला पाहिजेस. म्हटलं ती गोष्ट वेगळी आहे, हे लिहायचं काम आहे. आणि अशा त्या छोट्याशा एकमेकांना कोपरखळ्या मारत जेव्हा झालं की आता हे करायचं, केल्यानंतर पहिले काही दिवस मी फक्त तेर गावाचं सांगत होतो की लहानपणी आम्ही काय करत होतो. आणि त्यावेळेला प्रत्यक्ष तेर न बघताना मी तिला तेर 3 लोकांच्यामुळे, एक गोष्ट एका ऐतिहासिक गोष्टीमुळे आणि बाकी 3 याच्यामुळे. जसं त्रिविक्रमाचं मंदिर सगळ्यात जुनं आहे, तेरला ते मोहनजोदडो आणि याच्यापर्यंत व्यापारी शहर होता, संपर्क होता, ही 2 गोष्टी. पण 3 व्यक्तींच्यामुळे ते जे पटलावर गेलं, तेर प्रसिद्ध झालं. तर ते लिंगप्पा, त्याच्यानंतर संत गोरा कुंभार आणि तिसरे पंडित सी आर व्यास. ह्या 3घांच्यामुळे. आणि बाबांच्या जन्माच्या वेळेचा किस्सा हिला सांगितला. त्याच्यानंतर आपण किती वेळा बोलत होतो की माझे पणजोबा, आमच्याकडे सगळी संत परंपरा जबरदस्त, तर माझे पणजोबा ते घरातले त्यांना योगी, त्यांनी पहिला मुलगा झाल्यानंतर जवळपास संन्यास घेतला, काही नाही, ध्यानधारणा हेच सगळं चालायचं, रूममधनं बाहेरच येत नसतं. बाबांच्या जन्मावेळेचा प्रसंग मी हिला सांगितला की हे असं झालं. आणि मग ऑफकोर्स शी क्रॉस व्हेरीफाईड 1 वर्ष सुहास, एक सतीश, म्हणजे सुहास न्यू व्हेरी मच, अनिलकडनं पण तू माहिती करून घेतली. तर त्याच्यामध्ये कधीही त्यावेळेला बाहेर न येणारा माणूस, ज्या वेळेला बाबांचा नामकरण विधी होता त्यांच्या जन्माच्या नंतर, त्यावेळेला अचानक बाहेर आले. त्यांचं नाव दुसरंच ठेवणार होते, पण ते म्हणले छे, हा तर आपल्या घराचा चिंतामणी, हा घराचीच नाही तर सगळ्यांची चिंतामणी. पुस्तकात जसं लिहिलंय तसंच, म्हणजे पुस्तकात हे असे छोटे छोटे प्रसंग आहेत ना, ते आम्ही करून तिने सांगितलं नाही हे इन्क्लूड करायला पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण, समस्या जी आम्ही दोघे बोलत होतो ती ही की बाबांचे बालपणीचे फोटोज नाही आहेत किंवा बालपण बघितलेली माणसंही नाही. एक माझी आत्ते बहीण होती, पण ती त्यावेळेला किती 92-94 वर्षाची होती, की जी बाबांच्या पेक्षा
6-7 वर्षांनी लहान, म्हणजे 92. त्यामुळे तिला साधारण ते टीनेज असल्याचे, म्हणजे 12-13 वर्षाचे ते, आणि ती 5-6 वर्षाची असेल, तेवढं जे काय आठवत असेल ते आठवत होतं ते. पण गावाच्या घराविषयी ते जे मी लिहिलंय ना मागे, घागरी बिगरी सगळं, हे अक्कानी सांगितलं. अच्छा. अक्का म्हणजे माझी मोठी आत्ते बहीण सिंधुताई, तिला सिंधुताई खरं तिचं नाव, पण आम्ही सगळे अक्का म्हणायचो. तर ती माहिती बरीचशी त्यांच्याकडनं मिळाली. किंवा त्याच्यात उल्लेख आहे बघा की मी गातो कसा, माझ्या चेहऱ्यावरचे भाव कसे आहेत, अक्का जरा सांग ना. तर ह्या छोट्या छोट्या काही गोष्टी ज्या त्यांना आठवत होत्या त्या त्यातल्या त्यात त्यांच्या 12-13 वर्षाच्या तेव्हापासूनच्याच आहेत. त्या अक्का किंवा एक त्याचा दुसरा आत्तेभाऊ अप्पू वैद्य, त्या अप्पू काका, या दोघांकडनं थोडंफार मिळालं. पण नाहीतर त्यांचं बालपण बघितलेलं कोणीच नाहीये. खरंय. आणि फोटोही नाहीत. नाही तर ते फोटोंचा विषय निघाला म्हणून जो आपण मुलाखत करायची ठरल्यापासून मला पडलेला प्रश्न आहे तो विचारून घेते. तो म्हणजे पुस्तक खूप देखणं झालेलं आहे. म्हणजे त्यात उघडल्यावर ते फोटो, कागद सगळंच खूप छान आहे. पण कॉफी टेबल बुकच का, हा प्रश्न मी श्रुतीजींनाही विचारला, तुम्हालाही विचारते, तुम्ही दोघांनी उत्तर द्यावं. कारण तुम्ही सांगितलं ते मला खूप पटलं की गौरव ग्रंथ व्हायला नको, अर्थात कारण आपण ते 75ला वगैरे करतो तशा टाईपचे ग्रंथ नको, पण कॉफी टेबल बुक आणि इतकं देखणं, मग त्याच्यात अच्युत पालव आहेत, त्यांचा जसं मी म्हटलं तसं लिहायला घेतलं तेव्हा कॉफी टेबल बुक नव्हतं. अच्युत आमचा इतका जुना मित्र आहे की त्यांनी सांगितलं दुसरं कोणी करणार नाही, मीच करणार. प्रश्नच मिटला. म्हणजे हे संबंध असे होते ना की जिकडे हक्क केव्हा गाजवायचं हे पण प्रत्येकाला माहिती होतं. तर ते अच्युतनी घेतल्यानंतर मला तर त्यांनी आधी तर म्हटलं प्रत्येक बंदिश मी माझ्या ह्याच्यात लिहून काढतो, म्हणजे त्याची कॅलिग्राफी करतो सुलेखनाद्वारे. पण एक तुम्हाला आता सांगतो, ह्याला कॉफी टेबल बुक का म्हणायचं हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. ह्याला तुम्ही कॉफी टेबल बुक का म्हणताय? हे कॉफी टेबल बुक नाहीये. मला एक सांगा, व्यक्तिचरित्र लिहिताना जर का ते देखणं बनवलं, ऍक्च्युली तोच मुद्दा आहे की आपण ती म्हणायची पद्धत आहे म्हणून की जसं आपण म्हटलं की आधी बघतो आपण, जसं मी बघितलं पुस्तक हातात आल्यावर आणि मी तुम्हाला सांगते की ते खूप देखणं झालंय, बघावंसं वाटतं अशा पद्धतीचं ते पुस्तक झालेलं आहे. पण मला विचाराल तर मला एकच सांगावंसं वाटतं की ह्याला कॉफी टेबल बुक समजू नका. अच्छा. कॉफी टेबल बुकचा अर्थ असा आहे की माणूस कुठे येऊन बसला, कोणी भेटायला येणार आहे किंवा काही कॉफी पाण्यासाठी भेटले, त्यावेळेला जी त्या टेबलावरती पुस्तकं असतात त्यातलं एखादं पुस्तक उचलून तुम्हाला वाचावंसं वाटतं, तसं पुस्तक असेल तर त्याला कॉफी टेबल बुक म्हणा. याच्यामध्ये आम्ही फोटो वापरले आहेत किंवा त्याच्या कशाची आम्ही कसर सोडलेली नाही. हिला पहिल्यांदा सांगितलं होतं पुस्तक पाहिजे तर असं की असं व्यक्तिचरित्र, व्यक्ती महत्वाची, अर्थात व्यक्तीच त्या या पुस्तकाच्या दृष्टीने, म्हणजे ते व्यक्तिचरित्र आहे. एका व्यक्तीच्या जीवनाचा प्रवास की मला फक्त संगीत करायचंय या ध्येयाने वयाच्या 16व्या वर्षी काही कशाची कमी नव्हती, अगदी जबरदस्त 50 एकरापेक्षा जास्त असलेली जमीन होती, खाऊन पिऊन सुखी होते, सगळं होतं. मग हे सगळं सोडून एक गाण्याच्या ध्यासापोटी एक मुलगा वयाच्या 15व्या वर्षी अस्वस्थ होतो की मला गाणं करायचंय, आणि ते सुद्धा घरच्यांना असं की गरज काय आहे, गातो चांगला इथे गा की आम्ही ऐकणार होते. त्यावेळेला चालायचं, काका म्हणायचे की दरवेळेला माझे काका पण जोवा ते नेहमी झालं की चिंतू ये रे बस, मला जरा ते हे गाऊन दाखव, ते गाऊन दाखव. आणि लहानच चिंतू गाऊन त्यांना ते खूप आवडायचं. पण चिंतूला काय पाहिजे हे चिंतूला लहानपणीच कळलं ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुष्यात काय असेल तर आपल्याला लहानपणीच कळलं की मला नेमकं काय करायचंय. मी तुम्हाला सांगतो 2 व्यक्ती अशा आहेत की ज्यांचे ह्याच्याबद्दलची मतं ही कुठे ना कुठेतरी ऑन सेम प्लॅटफॉर्म, म्हणजे ग्रेट मेन थिंग्स आला एक अशामध्ये होतं. बाबांना मी विचारलं होतं की यशाची तुमची व्याख्या काय आहे, ते सुद्धा पुस्तकात आलं. तर ते म्हणले सक्सेस म्हणजे पैसा नाही, सक्सेस म्हणजे तुम्ही किती ज्ञान प्राप्त केलं हेही नाही. यश कुठे, तुम्हाला जे आयुष्यात करावं असं वाटतंय ते तुम्ही कसल्याही परिणामांची तमा न बाळगता, फिकीर न करता, त्यातला आर्थिक लाभ, आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, ह्या सगळ्यांचा सामना करण्याची तुमची स्वतःची
मानसिक तयारी करून जेव्हा तुम्ही ते करता जे तुम्हाला करावंसं वाटतं, ते जर का तुम्ही करू शकलात तर तुम्ही स्वतःला यशस्वी समजा. नाही, खरंच आत्ता तुम्ही जसं या पुस्तकाचा उल्लेख केला श्रुतीजी, मला असं वाटतं की आपण पुस्तकाच्या ओव्हरऑल लुकबद्दल बोलतोय, तर तुम्ही प्लीज सांगा ना की पुस्तकात आणखीन काय काय, जसं की QR कोड्स आहेत. पुस्तक जसं मी म्हटलं तसं जेव्हा आम्ही पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा ते कॉफी टेबल बुक किंवा त्याचं लुक हे नव्हतं, विचारच नव्हता की एक देखणं पुस्तक करायचंय, इतर चरित्रांपेक्षा ते वेगळं दिसलं पाहिजे हे नक्की माहिती होतं. पण मग त्याच्यात काय काय करायचं, आता जसं म्हटलं बालपणाचं एक हे होतं की कुठून माहिती मिळेल, तसं मला वाटतं दुसरी एक गोष्ट की जिकडे थोडंफार जास्ती भांडण किंवा चर्चा झाली असेल ती म्हणजे बंदिशी. त्याच्यात एक हे आहे सृजनशील गुणीजान, त्याच्यात त्यांचा CR व्यास ते गुणीजान हा प्रवास, म्हणजे त्यांना गुणीजान हे नाव त्यांचे गुरु गुणीदास त्यांनी दिलं. ते कसं दिलं गेलं, पुढे त्यांच्या बंदिशी, प्रत्येक बंदिशीच्या मागचे अनेक्डोट्स की एक आठवण, कारण बऱ्याचशा बंदिशी ह्या त्यांनी त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगानुरूप केलेल्या आहेत. म्हणजे रुसलेल्या बायकोला मनवण्यासाठी केलेली आहे, शशी डिप्थेरियातनं बरा होऊन घरी परत आला म्हणून केलेली आहे, 2 वर्षाच्या सतीशनी रात्री 4 वाजता पायाला मारलेली मिठी आहे म्हणून त्याच्यावरनं केलेली, अशा अनेक प्रसंग आहेत. आणि उदाहरण म्हणजे कसं की लहानपणी सतीशनी जेव्हा येऊन ते पायानं विळखा घातला आणि त्याच्याकडे बघितलं आणि आई बघत होती, तेव्हा त्यांना शब्द असे म्हणून ते म्हणायचे की बंदिशी तुम्ही जिलबीसारखं करत नाही रोजचा आयटम आहे म्हणून. आयुष्यात काही तुमच्या मनावरती गोष्ट असर करतात तेव्हा आपसुक तुम्हाला जसं पहिली सून घरात आली तेव्हा तिच्यावरती पण एक बंदिश केली. तर आता इतक्या सगळ्या बंदिशी, 250 पेक्षा जास्ती बंदिशी आहेत आणि त्याच्यातल्या किमान पक्षी 50-60च्या मागचे किस्से आहेत. आता हे सगळं तर नाही घेता येणार, पुस्तकात समाविष्ट नाही. मग ते कसं करायचं त्याच्याविषयीचं हे. तर मूलतः हा एक विचार होता. तुम्ही म्हणालात की हे कसं, त्याच्यात काय काय आहे. महत्वाचं श्रुती, पुस्तकाच्या चॅप्टर्सची नावं ते करताना मी हिला म्हटलं याला प्रत्येक आपण संगीत आणि ह्या व्यक्तीचा जीवन प्रवास कसा हे करायचा. तर म्हटलं जन्माच्या वेळेचं विशेष माहिती आहे ना, विलंबित, कारण त्याला मॅक्झिमम टाइम लागला, 1.5-2 वर्ष त्याच्यातच गेली. अच्छा. सो पहिलं विलंबित, त्याच्यानंतर अध्याय 1, त्याच्यानंतर अध्याय 2, त्याच्यानंतर मध्यलय 1, त्याच्यानंतर मध्यलय 2, मग मध्यलय 3, मग द्रुत 1, द्रुत 2, द्रुत 3, मग त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्याची भैरवी म्हणजे शेवटचा प्रवास. पण त्याच्यामध्ये तपस्या, त्याच्यामध्ये आम्ही काय हे घेतलं तर सृजनशील गुणीजान, गुरुभक्ती ते गुरुवर्य CR व्यास, हा जो आम्ही हे जे आम्ही टप्पे घेतले आणि मागे पुढे फ्लॅशबॅक वगैरे असा रेफरन्सला कुठे आला असेल तर क्वचित, पण एक सरळ, मला असं वाटतं की वाचकांना व्यक्तिचरित्र वाचताना त्या माणसाचा प्रवास जर का तसाच सांगितला गेला तर तो खूप बरा असतो एका पाठोपाठ एक. बरोबर आहे. म्हणजे जन्मापासून तर QR कोड्स विषयी जे तुम्ही विचारत होतात, तर ह्या बंदिशी घ्यायच्या, मग बंदिशी घेतल्या तर आपण नुसतं काय प्रत्येक जणच हे केलं ते, मग आपण QR कोड्स मग ते शोधून काढले, त्याच्यावरती खूप YouTubeवरती रिसर्च करून मग ते QR कोड्स कुठले अवेलेबल आहेत, मग सगळेच ज्या बंदिशी आम्ही घेतल्यात त्याचे अवेलेबल होते असं नाही, पण मग त्यांचे जे जास्ती त्यांचे आवडते राग किंवा लोकांना त्यांचे आवडणारे राग हे सगळं डोक्यात घेऊन मग ते QR कोड्स घेतले. मग त्याची सगळ्यात QR कोड्स हे शेवटी निवडले गेले, त्यामुळे त्याची प्लेसमेंट करताना थोडीशी पंचायत झाली, पण QR कोड्स घ्यायचे हा माझा हट्ट होता. म्हटलं त्याच्याशिवाय आपण आपल्या पुस्तकाला वेगळे पण फक्त हे दिसण्यावरती न राहता त्याच्यात, कारण शेवटी त्यांची गायकी ही महत्त्वाची आहे. त्यांच्या एक गायक, शिक्षक ह्याच्या बरोबरीने त्यांचा एक माणूस, म्हणजे मग तो शेजारी म्हणून असेल, मग ते बॉस म्हणून असेल, मग ते वडील, नवरा, आजोबा, भाऊ,
ह्या सगळे त्यांचे जे रोल्स होते ते पण बाहेर आले पाहिजेत. त्यांचं पूर्ण व्यक्तिमत्व बाहेर आलं पाहिजे. त्यांची चिडचिड पण आली पाहिजे. त्यांनी याला मारलं हे पण आलं पाहिजे. त्याच्यावरनं आम्ही खूप वाद घातला की तो किस्सा घ्यायचा की नाही, की त्यांनी हे केलं होतं. पण हे महत्वाचं आहे, किस्सा घे म्हणून काही महत्वाचं हे महत्वाचं होतं की तुम्ही जे मला मगाशी विचारलं की पुस्तकात काय काय आहे, तर त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णतः 360 डिग्रीहून दिसलं पाहिजे. 3D नाही 4D इफेक्ट आला पाहिजे त्या चरित्राचा, की ती व्यक्ती काय होती आणि त्यांचा प्रवास काय होता. स्वतःच्या मूलतः पुस्तकात हेच आहे. स्वैर नव्हे, स्वच्छंद नव्हे. स्वतंत्र, स्वच्छंद आणि स्वैर याच्यात फरक आहे. तर स्वतंत्र असणं म्हणजे काय की डिपेंडन्सी नाही, सगळं. आणि सगळ्यात मला आज श्रुतीचं म्हणजे इथे सांगावंसं वाटतंय की आई आणि बाबा यांचं असलेलं एकमेकांचं अंडरस्टँडिंग, नातं, इट्स अमेझिंग. मी तुम्हाला सांगतो, असं नाही की कुठच्याही आमचे आई वडील असे म्हणून काय झाले, आई वडील असोत, बाहेरचं कुठच्याही जोडपं असोत, त्यांचे वादविवाद झाले तसं शक्यच नाही आहे. पण ज्याला एक न बोलता काही गोष्टी समजणं ना, ही सुद्धा एक देणगी आहे. म्हणजे जी बायकोला नेहमी कळते. आणि मी आउटलुकमध्ये बाबांच्या 75व्या वाढदिवसाला त्यांना काय देऊ म्हणून त्यांचं CA असल्यामुळे त्यांच्या बॅलन्स शीट मी एक त्यांच्या आयुष्याची बॅलन्स शीट आणि काय तुम्ही कमावलत, काय तुमचा नफा नुकसान याचा म्हटलं सगळा हिशोब काढायचा. तर ते लिहिताना मी सांगितलं, त्याच्यामध्ये शेवटी लिहिताना म्हटलं की त्यांनी आमच्या समोर जर का माणसाने आयुष्यात ध्येयवादी असून कसं आपलं कार्य सिद्धीस न्यावं हे जर का बाबांनी शिकवलं तर संस्कार सगळे आईचे. खरं तर मला याच नोटवर विचारायचा होता प्रश्न. मी तो म्हणजे पुस्तक वाचताना ठरवून ठेवलं होतं की एखादा मुलगा जेव्हा इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व असलेल्या बाबांवर पुस्तक काढायचं ठरवतो, तेव्हा माझ्या बाबांच्या व्यक्तिमत्वातले किंवा त्यांचं कार्य जे आहे, त्यांचं काम जे आहे, त्यातलं हे मला लोकांना सांगायचंच आहे वाचकांना. असं तुमच्या मनात काय होतं जेव्हा हे पुस्तक आपण करतोय? असं म्हटलं, माणूस आपल्या तत्वावर ठाम कसा उभा राहतो. त्याच्यात एक चॅप्टर आहे. अजमत हुसेन खान साहेब फार मोठा गवई, फार मोठे गुरु, फार मोठं म्हणजे अत्यंत. कुठेतरी त्यांनी नकळतपणे का होईना पण बाबांच्या गुरुच्या निर्मितीवरती एक, त्याला काय म्हणू आपण की त्याच्यावर नको ताशेरे झाडले असं म्हणतात. आणि की ये पुराना है, ये ऐसा है, वैसा है. तर बाबांनी ॲट द कॉस्ट ऑफ लुझिंग इन दोज डेज इन 60s टू लूज ऑल इंडिया रेडिओ प्रेझेन्स वॉज अ बिग थिंग. खूप मोठी गोष्ट होती ती. तर त्यावेळेला ते आपल्या मतावर ठाम उभे राहिले. आणि स्टेशन डायरेक्टरने जेव्हा सांगितलं की तुम्ही माफी मागा, म्हणजे प्रश्नच उद्भवत नाही, त्यांनीच माफी मागितली पाहिजे माझ्या गुरूंची, असं विधान करूच कसं शकतात ते आपल्या गुरुसाठी. आणि एकदा नाही, त्यांनी बऱ्याच वेळेला केलं. नगरकरांना बाबा गुरुस्थानी मानायचे, चिदानंद नगरकर. पण ज्या वेळेला त्यांच्या गुरूंचा त्यांना असं वाटलं अपमान झाला, अपमान झाला म्हणजे असा शाब्दिक नाही, पण म्हणजे व्यासांचे आहेत, येतील ते व्यास घेऊन येतील, असं सगळं झालं. ते त्यांना अजिबात पटलं नाही. आणि त्यांनी तात्काळ तिथे राजीनामा देऊन टाकला. 48 साली भारतीय विद्याभवनमध्ये 4 चिदानंद नगरकर प्रिन्सिपल होते, KD मुंशींनी सुरू केली. आणि 4 गुरु होते. अल्लार खान साहेब म्हणजे अब्बाजी, झाकीरबाईंचे वडील, त्याच्यानंतर मोहम्मद खान रईस खानचे वडील, तारानाथराव आणि चौथे बाबा. गाणं शिकवायला ते होते. सतारीसाठी वाद्यासाठी रईस खानचे वडील होते. तबला शिकवायला तारानाथराव आणि हे अब्बाजी म्हणजे खासाहेब होते, अल्लार खासाहेब. पण त्यांनी नाही तर नाही, नगरकर म्हणले अहो ही चूक झाली आपल्यातनं नकळत. पण ते म्हणले असं नाही, हाऊ कुड यू टेक हिम फॉर ग्रँटेड. तर मूळ मुद्दा असा आहे की मी मगाशी म्हटलं तसं की उत्तुंग व्यक्तिमत्व वगैरे सगळे असलं तरी ते एक माणूसही होते. बरोबर आहे. त्यांनी काही गोष्टी अशाही केल्या की त्यांना गाण्यासाठी त्यांनी नोकरी ही संसार चालवण्यासाठी केली, पण प्रमोशन घेतलं नाही.
कारण प्रमोशन घेतलं तर कदाचित मुंबई बाहेर जायला लागेल, ऑफिसमधल्या जबाबदाऱ्या वाढतील आणि मग मी गाणं करू शकणार नाही. तर ही जी त्यांनी आयुष्यभर तारेवरची कसरत केली. 36 वर्ष ITC मध्ये नोकरी केली. आज जे संगीत रिसर्च अकॅडमी सगळेजण सांगतायत त्याची बीजं रोवली गेली. पहिला कॉर्पोरेट शो, स्पॉन्सर्ड कॉर्पोरेट शो अख्ख्या हिंदुस्थानात पहिला बाबांनी केला 1968 साली बर्कले ड्रामा फेस्टिवल. त्याच्या आधी 1964 साली प्लाझा किंग फेस्टिवल झाला. ह्या सगळ्याची माहिती आम्ही तिकडे केली, कारण त्यावेळेला मी बऱ्यापैकी मोठा होतो. त्याचबरोबरीने इतर त्यांनी केलेले जे उपक्रम आहेत की गुणीदास संगीत संमेलन कसं सुरू झालं, ऍक्च्युली ते महाराष्ट्र कलानिधी, कारण ते वाचल्यावरच मला फारशी माहिती नव्हती त्याची. अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा तपस्यामध्ये जो एक शेवटचा किस्सा जो मी दिलाय, जो माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि त्यांचा जो एक संन्यस्त स्वभाव तो त्या किस्स्यामध्ये कळतो की त्यांनी एका कोट्याधीश कुटुंबाच्या आईसाठी भगवद्गीतेचं रेकॉर्डिंग करून दिलं. त्या कुटुंबाच्या प्रमुखांनी की तुम्ही आमच्या आईला जे काही सुख दिलंय ते आम्ही 4 मुलं मिळूनही देऊ नाही शकलो. त्यांनी ब्लँक चेक दिला. आजच्या घडीला कुणी असताना तर त्याच्यावरती त्यांनी 10 कोटी घातले असते तरी काही फरक नसता पडला. समुद्रातनं 2 थेंब काढल्यासारखं होतं त्या कुटुंबासाठी. पण यांनी तो चेक डोक्याला लावला आणि तो चेक परत केला. आणि सांगितलं काय, आपकी माँ भी हमारी माँ जैसी है. आणि दुसरी गोष्ट, आणि फक्त एकच अट घातली की हे रेकॉर्डिंग कधीही बाहेर जाणार नाही. तुम्ही विचार करा, आमच्याकडे नाहीये कॉपी, नाहीये त्यांच्याजवळ, कोणाकडेही नाहीये. सतीशने सांगितलं, बाबा हो एक कॉपी आपल्यासाठी ठेवली असती, आपण कुठे जाऊन काय करणार होतो. जिच्यासाठी केलं त्या माऊलीचाच त्याच्यावरती हक्क आहे, माझा नाही. मी करून दिलं माझा. तो जो त्यांचा संन्यस्त स्वभाव होता तो पण त्याच्यातनं दिसला पाहिजे. त्यांनी किंवा त्यांचा तापट स्वभाव आहे. त्यांनी जे काही त्यांचा गुरुच्या बाबतीतचा त्यांचा आदर, तो जो त्यांनी सांगितलं की दोन्ही वेळेला त्यांनी आपल्या दोन्ही गुरूंसाठी त्यांनी केलं. एक गुरु म्हणून त्यांनी समोरच्याला ज्ञान देताना ज्या सढळपणे ज्ञान दिलं आणि तिथूनही त्यांनी कधी पैशाची अपेक्षा केली नाही. प्रभाकर कारेकरांना फी परवडणार नाही हे त्यांना जेव्हा दिसत होतं तेव्हा नुसतंच त्यांनी आपल्या पोतडीतलं सगळं ज्ञान नाही दिलं, तर वेळोवेळी त्यांना इतरही मदत केली. घरात ते शिकायला आलेले असताना आजीनी त्यांना जेवायला वाढलं. असा जो एक मी म्हटलं तसं 4D इमेज त्या माणसाची, खरं हे त्या पुस्तकात आलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. फोटोंविषयी तुम्ही बोलत होतात, तर फोटोचं जेव्हा आम्ही कुठले घ्यायचे कुठले नाही त्याच्या बाबतीत आधी आणखीन खूप होते आणि मग ते 550 पानांचं पुस्तक झालं असतं. मग ते कुठले खरंच महत्त्वाचे आहेत, कुठनं त्याच्यातनं त्यांचं कॅरेक्टर बाहेर येतंय कुठे, किंवा काही आता डोक्याला पट्टी बांधून गुणीदास संमेलनाला ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरशी भांडून, म्हणजे कुठलाही माणूस असता तर एवढं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर बाहेरच पडला नसता महिनाभर. तर आठवड्याभराने गुणीदास संगीत संमेलनाला डॉक्टरशी भांडून गेले होते, कारण ते माझ्या गुरूंच्या नावाने आहे. आणि मल्लिकार्जुन मनसूर आणि कुमार गंधर्व सारखी माणसं तिथे येण्यापेक्षा सिनियर आहेत मल्लिकार्जुन, म्हणून ते तिकडे उभे राहिले त्यांना रिसीव्ह करायला बँडेज बांधून. मग तो फोटो देणं क्रमप्राप्त होतं. नाही, फोटो खूप म्हणजे. तर अशा गोष्टी सगळ्या आम्ही त्याच्यात घेतलेल्या आहेत की त्यांचं व्यक्तिमत्व येण्यासाठी. खरं तर आपल्या गप्पा म्हणजे ते पुस्तक इतकं छान आहे आणि गप्पा छान चाललेल्या आहे. मात्र आता आपण अगदी शेवटाकडे आलोय. शशीजी, पुस्तक झालेलं आहे, जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्याचं प्रकाशन झालं, 3-4 महिने आता होऊन गेलेले. पुस्तक झाल्यानंतर सामान्य वाचकांच्या आता काय प्रतिक्रिया येत आहेत तुम्हाला? म्हणजे जे पोचवायचं होतं लोकांपर्यंत, सामान्यांपर्यंत, ते पोचलंय का? तुम्हाला काय जाणवतं? माझा अमराठी मित्र आहे, मराठी येतं त्याला, पण अमराठी आहे आणि तो म्हणतो मी मराठी थोडंसं स्लो वाचतो.
त्यांनी पहिल्यांदा फोन करून सांगितलं, शशी मला श्रुतीचा नंबर दे. तर मी म्हटलं देतो, हा घे, काय झालं. तो म्हणला ह्या पुस्तकाचं लिहिताना व्यक्तिचरित्र एखाद्या गोष्टीसारखं सांगता येतं, ह्याच्यावरती माझा म्हणला आता विश्वास बसेल. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या बाबांचं व्यक्तिमत्व पोचवायचं होतं ते पोचतं. माझ्या कसं आहे, मला काय वाटतं याच्यापेक्षा तिने लिहिताना ह्या गोष्टी ज्या एका आपण म्हणू की हाऊ वुड यू से दॅट इन अ मोस्ट डिग्निफाईड मॅनर, विदाउट त्याला काय पर्यायी शब्द सांगू आपण. आता काय होतं याच्याप्रमाणे मराठी शब्द पटकन आठवत नाही. म्हणजे कुठेही त्याच्या प्रतिमेला कुठे धक्का लागणार नाही अशी भाषा पाहिजे ना. म्हणजे भाषा ही वजनदार पाहिजे, पण ती इतकी वजनदार नको की बोजड वाटावी. सहज सोप्या सरळ भाषेत, पण ती आणि संबंध पुस्तक वाचा, ओघवती भाषा, दॅट्स अ राईट वर्ड, ओघवती प्रवाही भाषा. तर त्यांनी सांगितलं की मी संध्याकाळी वाचायला घेतलं, सकाळी रात्री झोपलोच नाही, सकाळी संपवलं. हिला कोणाचा फोन आला, सतीश कोण तो अमेरिकेचा, हो हो ते संतूर वादक सतीश गदककर. नाही खरंच म्हणजे तुम्ही दोघांनी अगदी सविस्तर असं आम्हाला या पुस्तकाबद्दल सांगितलं आणि या गप्पांमधनं लक्षात आलं की तुम्हाला ते व्यक्तिमत्व आमच्या सारख्या वाचकांपर्यंत पोचवायचं आहे आणि सोप्या भाषेत त्यांच्या व्यक्तित्वाचा प्रत्येक पैलू अधोरेखित करत, खरंय गप्पा मारत गोष्टीसारखं समोर आलं पाहिजे ते चरित्र, अशी माझी इच्छा होती. आणि ती थोड्याफार प्रमाणात बहुतेक लेखिका म्हणून तुमची आणि कुटुंब म्हणून यांची इच्छा. आणि खरंच खूप उत्तम देखणं पुस्तक झालेलं आहे. आणि आता अगदी 4 महिन्यापूर्वी हे पुस्तक आलं आणि पुस्तक कसं खूप वर्षापर्यंत वाचलं जातं, ते काही असं नवं जुनं असं होत नाही. त्यामुळे बोला ना. कुमारजींचं छान वाक्य याच्यावरतीत. ते म्हणले संगीत आणि लेखन याच्यात फरक काय. ते म्हणले संगीत क्षर आहे, मैफल झाली की ते विरून जाणार सूर, कानात राहतील 4 दिवस 7 दिवस 1 महिना वर्ष, तुम्हाला रिकॉल करायला लागतात. पण याला म्हणूनच अक्षर म्हणतात. खरंच आहे, जे क्षर नाही ते अक्षर आहे. नाही आणि म्हणूनच मी आता ते म्हणत होती की अगदी 4 महिने झाले तुम्हाला प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत आणि आमच्या खूप शुभेच्छा की हे पुस्तक आणि पंडित CR व्यासांचं कार्य, त्यांचं व्यक्तिमत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. दर्दी जे गायनाचे मला असं वाटतं की गायन बघा, ज्यांनी जी कला निवडली आहे ना ती कला, त्याच्यात तो सगळं करू शकतो. काय महत्वाचं पुस्तक, व्यक्तिचरित्र वाचताना काय जाणवलं पाहिजे आपल्याला की तो माणूस म्हणून कसा होता. कुठच्याही व्यक्तीला आपलं एखादं ध्येय साध्य करायचं असेल तर तत्वांशी तडजोड न करता तुम्ही करू शकताय का. आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही काही तत्व ठेवली आहेत का. बरी वाईट हे समाज किंवा तुम्ही स्वतः ठरवा, किंवा कोण ठरवेल याच्याशी काही आपण सांगू शकत नाही, पण त्याच्याशी शेवटपर्यंत प्रामाणिक राहिला का आपण, ते महत्वाचं आहे. आणि मी एवढं सांगेन की जितकं आम्ही सगळ्या भावंडांनी त्यांचं हा जो सगळा प्रवास जवळनं बघितला आणि आईनी, त्यांनी आपल्या तत्वांशी कधी तडजोड केली कधीच नाही. म्हणजे पुस्तक तेवढ्यासाठी वाचावं असं तुम्ही सांगता, खूप उत्तम असा एक मेसेज त्यातनं दिला जातोय. तुम्ही म्हणजे इतकी खास दोस्ती कुमारजींची आणि त्यांची, पण एखादा प्रसंग आला तेव्हा ही स्टूड बाय हिज ग्राउंड की कुमार आय डोंट ॲग्री विथ यू, आपलं पटत नाही. ह्याचा अर्थ त्यांची मैत्री होती त्याच्यापेक्षा अधिक जास्त घट्ट झाली, कारण तेही तेवढेच तत्वनिष्ठ होते ना. आणि दोघांचंही संगीतावरती जबरदस्त प्रेम, त्याच्यामुळे ॲग्री टू डिसॲग्री आणि त्याच्या पाठचं असलेलं तर्कशास्त्र हे जेव्हा एकमेकांना पटतं ना, तेव्हा त्या मैत्रीत कधीही दुरावा येऊ शकत नाही. म्हणजे किती वेगवेगळे पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्व. आता तो किस्सा सगळा घेतलेला आहे. त्याच कुमारजींनी कुठे गोव्याच्या एका प्रसंगामध्ये, आणि एक मात्र अशी व्यक्ती होती की जी बाबांना एकेरी नावाने हाक मारायची, CR. बाकी अरे CR तू आज कुठे चालला. बाकी मी बाबांना इन्क्लुडिंग त्यांचे गुरु असा हाक पराडकर बुवा सोडले तर जगन्नाथ बुवांनी कधीही बाबांना व्यास म्हणून हाक मारलेली नाही.
यांनीच फक्त नाही. खरंच म्हणजे मी पुन्हा एकदा तुम्हाला सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत की गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्हाला हे पुस्तक आनंदाच्या पानावरती मी चर्चेला आणावंसं वाटलं. उद्देशाने हे पुस्तक घ्यायचं ठरवलं तो उद्देशच खरं सफल झाला की गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला काहीतरी पॉझिटिव्ह सकारात्मक अशा पद्धतीचं पुस्तक, आणि खरंच ते त्या पद्धतीने झालेलं आहे. त्यांच्या इतकं सकारात्मक व्यक्तिमत्वच खूप कमी हल्ली बघायला मिळतं. ॲक्च्युली ते पुस्तक चालल्यावर ह्याच एका उद्देशाने मी या पुस्तकाची या दिवसासाठी निवड केली होती, आणि तुम्ही त्याच पद्धतीने सकारात्मक गप्पा मारल्या त्यासाठी शशीजी तुमचे आणि श्रुतीजी तुमचे खूप आभार. भारती तुमचे खूप धन्यवाद. सांगतो त्यांनी एक सांगितलं ते मला सांगावंसं वाटतं आजच्या पिढीला. साधना म्हणजे काय? हो. तर ते म्हणले माझ्या दृष्टीने साचा रियाज करताना कुठच्याही धनाची अपेक्षा न ठेवता मी साचा रियाज केला. तर तुम्ही जे करताय त्याच्यात धनाची म्हणजे कशाची अपेक्षा न करता जेव्हा तुमच्या आयुष्याचा षड्ज तुम्हाला सापडेल तेव्हा तुमच्या आयुष्यात. छान आहे, खरंच खूप छान आहे. पुन्हा एकदा आभार. आणि ते म्हणले प्रसिद्धी कोणाला नको असते, मलाही आवडते, पण सिद्धी महत्वाची आहे, प्रसिद्धी नाही. खरंच आहे. खूप 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 धन्यवाद. आज तुम्ही दोघेही स्टुडिओत आला, आनंदाचं आम्हाला आनंद झाला. धन्यवाद. आणि तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आभार. आज महिन्याचा शेवटचा रविवार, त्यामुळे राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी यांची प्रश्न मंजुषा आणि अर्थात वाचक प्रिय 5 पुस्तकं. रसिक हो नमस्कार. पुन्हा एकदा पुण्यातल्या राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी बोलायला आलोय. गेल्या काही दिवसातली सर्वाधिक विकली जाणारी सर्वाधिक मागणी असलेली टॉप 5 पुस्तकं आधी बघूयात. त्यातलं पहिलंच पुस्तक आहे, अतिशय अभिमान वाटावं मराठी वाचकाला असं हे पुस्तक आहे, सत्वकथा. मराठी वाचकांच्या अभिरुचीवर ज्यांनी संस्कार केले अशा श्रीपू भागवतांचं सत्यकथा हे मासिक, जे वाचून मराठी वाचक खऱ्या अर्थाने मोठे झाले, उन्नत झाले. तर त्या सत्यकथा मासिकातल्या 60 ते 70 या गाजलेल्या दशकातल्या निवडक कथांचा हा संग्रह आहे. याचं संपादन केलंय मधुकर धर्मापुरीकर आणि स्नेहा अवसरीकर यांनी. दुसरं पुस्तक अर्थातच सध्या संबंध भारतभर गाजत असलेला सिनेमा म्हणजे छावा. तो छावा ज्या कादंबरीवर आधारित आहे ती मूळ कादंबरी छावा म्हणजे मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी सध्या प्रचंड मागणी असणं साहजिक आहे. त्यानंतर अजूनही आपली मागणी म्हणजे मागच्या कॅलेंडर वर्षात येऊन देखील अजूनही आपली मागणी टिकवून धरलेलं पुस्तक म्हणजे अमोल पालेकर या अतिशय श्रेष्ठ दिग्गज अभिनेत्याचं आत्मचरित्र ऐवज. याला अजूनही भरपूर मागणी आहे, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यानंतर एक नव्याच लेखक आणि प्रकाशकाचं पुस्तक द हाऊस ऑफ पेपर, कार्लोस मारिया दोमिंगोज याची कादंबरी ही, तिचा अनुवाद केला आहे अभिषेक धनगर यांनी. द हाऊस ऑफ पेपर जरूर वाचा. त्यानंतर यंदा ज्यांचं साहित्य संमेलनातलं भाषण देखील गाजलं अशा तारा भवाळकरांचं सीतायन वेदना विद्रोहाचं रसायन या पुस्तकाला साहजिकच भरपूर मागणी आहे आणि लोकांकडनं उत्तम प्रतिसाद मिळतोय. मित्रहो, यानंतर आपला नेहमीचा आवडता कार्यक्रम तो म्हणजे प्रश्न मंजुषा. मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. त्या प्रश्नांची अचूक उत्तरं तुम्ही 9822003411 या क्रमांकावरती व्हॉट्सॲप करायची आहेत. यातला पहिला प्रश्न आहे, पुलंच्या निवडक साहित्याच्या साठवणचे संपादक कोण आहेत? दुसरा प्रश्न असा आहे, हे जे आत्ता आपण म्हणलं साठवण पुस्तक, त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि सजावट कुणी केली आहे? तिसरा प्रश्न असा आहे की पहिल्या प्रश्नाचं उत्तर असलेले जे संपादक आहेत पुलंच्या पुस्तकाचे, त्या संपादकाच्या साहित्यिकाचं निवडक लेखनाचं पुस्तक देखील मॅजेस्टिकनीच बेस्ट ऑफ त्या लेखकाचं नाव अशा नावाने आणलेलं आहे. तर ते पुस्तक जे आहे, पहिल्या पुस्तकाचं संपादन करणाऱ्या लेखकाच्या निवडक साहित्याचं बेस्ट ऑफ नावाने आलेलं पुस्तक, त्या पुस्तकाचं संपादन कोणी केलेलं आहे?
आणि शेवटचा प्रश्न आहे, द मा मिरासदार यांच्या निवडक कथांचा संग्रह मिरासदारी यांचं संपादन आणि प्रस्तावना ही कुणाची आहे? तर मित्र हो, या चारही प्रश्नांची उत्तरं आत्ता त्वरित 9822003411 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा आणि पहिल्या 3 क्रमांकाची उत्तरं जे येतील, म्हणजे सर्वात आधी येणाऱ्या 3 क्रमांकांना 2500 रुपयांची पुस्तकं 25% सवलती दिली जातील राजहंस पुस्तक पेठेकडून. तुम्ही प्रश्नमंजुषेची उत्तरं anandachapan@gmail.com याच्यावर सुद्धा देऊ शकता. तेव्हा या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा. नवीन वर्षात नवीन मराठी पुस्तकं वाचण्याचा संकल्प करूया आणि पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.